बंजारा समाजात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंपरेनुसार ज्या कुटुंबात मागील वर्षात मुलाचा जन्म झाला आहे, तिथे धुंड पाळणा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमानिमित्त भवानीनगर तांडा येथील एका कुटुंबाने लांडगे वाईन शॉपमधून दारू खरेदी केली होती. होळीच्या दिवशी ही दारू घेतल्याने एकूण 11 जणांना विषबाधा झाली. उपचार दरम्यान 10 जणांची प्रकृती सुधारली. मात्र ठाकूर चव्हाण यांची 8 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या कंपनीची दारू योग्य आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी संबंधित विभागाची होती. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही बोगस दारू विकली गेली. या कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करावा, अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र परिणाम भोगावे लागतील, असे मोतीराम राठोड यांनी यावेळी म्हणाले. एकमत डिजिटल करिता विश्वनाथ चव्हाण, अक्कलकोट. जी धुलीचा सण होता, होळीचा सण होता. तर बंजारा समाजामध्ये, आमच्या समाजामध्ये होळी हा सण अति मोठ्या पद्धतीने साजरा करतात आणि त्या दिवशी परंपरेप्रमाणे ज्या घरात लहान मुलं जन्मलेले आहेत, बाळ म्हणजे मुलगा जन्माला आलेला आहे आणि त्या मुलाचं धुंड म्हणून एक बारसाचा कार्यक्रम केला जातो. तर ते दरवर्षी एका तांड्यामध्ये, प्रत्येक समाजाच्या तांड्यामध्ये 2-3 पोरं असतात आणि ते सण साजरा करण्यासाठी आमचे समाज, जरी ते बाहेरगावी गेले असेल, मुंबई पुण्याला ह्याला त्याला, तर त्या आवर्जून होळीच्या सणाच्या निमित्तानं तांड्याला लोक येतात. तर त्या तांड्याला आले होते आणि नागणसूर ग्रामपंचायतच्या खाली भवानीनगर म्हणून तांडा आहे, त्या तांड्यामध्ये हा बंजारा समाजाचा होळी हा सण साजरा होत होता. तर त्या साजरी करत असताना की आमची होळी मंगळवारच्या, त्या दिवशी मंगळवार म्हणजे 3 तारखेला सकाळी पहाटे 5 वाजता होळी साजरा करतात आणि साजरा करून ज्याच्या घरी बारसा करायचा आहे त्याच्याकडं सर्व समाजाने मिळून त्या ठिकाणी जातात. जाऊन यथोचित ज्या परंपरेपणे करायच्या त्याप्रमाणे करतात. पण ते करत असताना की अधिक म्हणजे कितीतरी वर्षापासून, म्हणजे कालांतरापासून तिथं म्हणजे दारू पिऊन आलेल्या लोकांना देऊन त्यांचं म्हणजे पाहुणचार करायची एक पद्धत आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना दारू दिलं गेलं आणि त्या दारूमधून मला वाटतं दारू पिल्या काही एका अर्धा तासामध्ये बरेचसे लोकांना म्हणजे नशा होऊन ते बेशुद्ध झाले, बेशुद्ध झाले. तर हे झाल्यानंतर बरेच होळीचा सण असल्याकारणाने त्यावेळेला विचार केला झाला की ती दारू झाला असेल, नशा झाली असेल म्हणून पुढचा कार्यक्रम केले. कार्यक्रम होईतोपर्यंत हे लोक सगळे बेशुद्ध होते. तर त्यांच्या घरच्यांनी त्यांना उठवलं आणि त्यावेळेला बेशुद्ध असताना त्यांना आणून स्वामी समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर मग मला माहीत झाल्यानंतर मी लगेच 1 तासानं तिथं गेलो. तर डॉक्टर वेळापूर होते, त्यांना विचारलं मी. तर डॉक्टर मला असं म्हणले की साहेब, या ठिकाणी या लोकांच्या 8-9 लोक त्या ठिकाणी ॲडमिट होते. तर सगळ्याची तपासणी एकच आहे आणि सगळ्याचं सिम्पटम्स एकच आहे. तर हे मला थोडं धोकादायक वाटतं आहे. तर आपण पुढच्या दवाखान्यात नेला तर बरं होईल, अशा पद्धतीने सांगताना त्यांचा सल्ला घेऊन आणि डॉक्टर राठोड त्यांच्याशी पण सल्ला घेतलं आणि आमदार साहेबाला सांगून आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिवलला रेफर केलं आणि रेफर केल्यानंतर तिथं जाऊन त्याच्या काही लोकांचे उपचार झाले आणि त्याच्यापैकी एक माणूस 3-4 दिवशी शिवलमध्ये एक्सपायर झाला. तर माझं मत असं आहे की आमच्या समाजाचं आणि सगळ्या लोकांचं समाजाचं मत असं आहे की त्या दिवशी जो दारू पाजला गेला होता तो दारू लांडगेच्या दुकानातून आणल्या अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते जर त्या लांडगेच्या दुकानातून तो दारू आणला असेल आणि ते पिऊन लोक बेशुद्ध पडला असेल तर माझं म्हणणं असं आहे की त्या दारूमधून विषबाधा झालेला आहे असं मला वाटते. तर संबंधित लोकांना आम्ही सांगून त्यांनी पोलिसांनी पण सांगितलं की मी दारूतूनच विषबाधा होण्याची शक्यता आहे. डॉक्टर आणि पोलीस पण आले होते, त्यांनाही तेच म्हणले की आपण ते रिपोर्ट आल्यानंतर करूया अशा पद्धतीचं सांगितलं. आणि ज्या दिवशी त्यांचं मेल्यानंतर त्यांची परस्पर आम्ही म्हणजे PM करून नेऊन समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांची माती केलेली आहे. तर आमच्या समाजाचा एकच प्रश्न, एवढाच सगळ्यांच्या कळकळीची विनंती आहे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना की हा दारू जो तयार करणारा कंपनी आहे, कंपनीमधून तयार झाल्यानंतर त्याची तपासणी होऊन ते पिण्यास लायक आहे की नाही ह्याची खात्री झाल्यानंतरच ते सेलसाठी, विक्रीसाठी दिलं जातं. परंतु ते आणून या लांडगेच्या दुकानातून घेऊन जाऊन पिले
तर एक तर त्या कंपनीची चूक आहे किंवा त्या आणून विकल्यानंतर ह्यांची चूक आहे, तर त्या दोघावरती कारवाई व्हावी आणि त्या माणसाला जो कोणी त्या दारूने मेलेले आहेत त्यांच्यावर त्या दोघावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावं आणि त्याच्याबरोबर ज्या 8-9 लोक आहेत ते आज देखील त्यांचे हातपाय थरथर करतात, त्यांना चालता येत नाही, त्यांचे मुंडके हलतात, ते देखील त्यांच्यामध्ये देखील त्यांना अजून पण विषबाधा आहे, त्यांच्या देखील प्रथमोपचार व्हावी अशी विनंती करतो. आणि या माध्यमातून जर नाही झाला तर समाजाच्या माध्यमातून त्या कंपनीवरती आणि त्या जिथून दारू घेतल्या त्या दुकानावरती आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. Thanks for watching Ekmat Digital.